पलूस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित दादासाहेब पोपट बुधावले वय वर्ष 40 राहणार दिघंची तालुका आटपाडी याचा आज सकाळी मृत्यू झाला। बुधावले यांच्या छातीत दुखू लागल्याने तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं, परंतु तो मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। सांगली शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पलूस तालुक्यातील कुंडलीतील भीमराव बारबोले यांना ऊस तोडीसाठी मजूर पुरवतो असं सांगून बुधावले याने 2018 ते 2020 या कालावधीत 8,90,000 रुपये घेतले होते। त्यानंतर मजूर न पुरवता बुधावले याने फसवणूक केली म्हणून बारबोले यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। बुधावले याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पलूस पोलिसांनी त्याला अटक केली। त्यानंतर 25 सप्टेंबरपासून सांगली कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता। सोमवारी सकाळी बुधावले याच्या छातीत दुखू लागल्याने त्यानंतर तो बेशुद्ध झाला। कारागृहातील पोलीस उमेश हिरवाडे, संदीप माळी यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सकाळी 10 वाजता बुधावले याला दाखल केले, परंतु तो मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आणि याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे। उपनिरीक्षक सागर होळकर हे तपास करत आहेत। मृताचा पंचांसमक्ष पंचनामा करण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी यांना कळवण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पलूस।